त्याच्यामध्ये ज्या बिया काढून घेतलेल्या आहेत ते पाहू शकता. आता ते झालेलं पाहू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. बिया काढून घ्यायच्या आणि पूर्ण तुपात भाजून घ्यायचं मेल्ट होईपर्यंत. आणि आपले मी घेतलेलं आहे बदाम काजू पिस्ता ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आणि त्यांना बारीक केला आहे. आता पाऊस पूर्ण टाकून मिक्स करून घ्यायच्यात. मिक्स करून घेऊ. पाहू शकता पूर्ण एकजीव झालेला आहे. गॅस बंद करून घेऊया. खोबऱ्याचा पीस मध्ये हे करून घ्यायचं आहे. आता मी बिस्किट बनवून घेते. बिस्किटाचे मी मॅरी गोल्ड वापरलेला आहे. मॅरीचं पॅकेट तुम्ही कोणतेही वापरू शकता. छान मॅरी जास्त पण मॅरीचं छान असतं. हे करून घ्यायचं. पॅक करून घ्यायचं बिस्किटांना. पाहू शकता खूप मस्त झालेलं आहे. आणि याला गार्निश करायचं. छान हेल्दी राहतात हे. फ्रीजमध्ये ठेवायचे. नंतर 4-5 घंट्याने कापून घ्यायचे. पाहू शकता खूप छान झालेलं आहे. गार्निश करून घ्यायचं. अशा प्रकारे मी खजूर बिस्किटचे लड्डू बनवून घेतलेले आहे. खूप छान झालेलं आहे. आणि साधे बनवून घेतलं आहे कारण की आधी बनवलं म्हणून मी छोटे 3च बनवलेले. 2-3 घंटेसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे ते कडक होणार. म्हणजे आता पूर्ण कडक झालेले आहेत. आता मी कापून घेते. कापून घ्यायचे. थोडे कापून घ्यायचे. जर येणं नाही झालं तर आपण चाकू घ्यायचं.
छान आहे. खूप छान. पाहू शकता पूर्ण मस्त झाला आहे त्याच्याने. खूप छान झाला आहे. तुम्ही ट्राय करून पहा. खूप छान बनते. यम्मी, टेस्टी आणि हेल्दी पण.